आज आपण जे ट्रेक करत आहे ती आहे रतनगड किल्ला. रतनगड किल्ला हा समुद्र कपारीपासून मीन सी लेवलपासून 4250 फीट्स वरती आहे. हा अतिशय उंच किल्ला आहे. महाराजांचा वन ऑफ द फेवरेट किल्ला असणारा हा रतनगड हा कळसुबाई आणि हरिश्चंद्रच्या एरियामध्ये येणारा गड आहे. हा गड करण्यासाठी तुम्हाला जे जे इन्स्ट्रक्शन्स किंवा जे ज्या गोष्टी लागतील, जे ज्या तुम्हाला काय काय अनुभव होईल वगैरे काय काय होईल हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. गडाला जाण्यासाठी 2 मार्ग आहे. पहिला मार्ग आहे की जेणेकरून जर तुम्हाला कळसुबाई लागलं तर तुम्ही जाता त्र्यंबक दरवाजाकडे. दोघी एंट्री तुम्हाला रतनवाडीमधून जे तुम्हाला पायथ्याला जे गाव लागणार आहे त्याचं नाव रतनवाडी आहे, तिथूनच करणं आहे. तर तुम्हाला दोघी एंट्री तिथूनच लागतील. बट जर तुम्ही त्र्यंबक दरवाजाने जात असाल तर थोडं हार्ड असेल, बट पायऱ्या आहे. बट जर तुम्ही गणेश दरवाजाने जात असाल तर तुम्हाला पायऱ्या नाही, बट हे जंगल टाईप एरियामधून जाऊन वरती जाणं आहे. आता जसं की तुम्ही पाहू शकता की आम्हाला रस्त्याने जाता जाता काळी मैना पण भेटली होती तिथे. ह्या सीझनमध्ये शक्यतो काळी मैना नाही भेटत, बट लकीली आम्हाला भेटली होती. ते खूप छान होतं. तिथं जवळ एक धबधबा पण होता. तेव्हा मी तिथे रेकॉर्ड वगैरे नाही केलं आहे, पण तुम्ही तो धबधबा एक्सपिरियन्स करू शकतात. जसं तुम्ही आता पाहू शकता काळी मैनाही तुम्ही पाहिली असेल. त्यानंतर जसेही तुम्ही गडाच्या तिथं खाली रतनवाडीमध्ये जाशाल तिथे तुम्हाला गाडी वगैरे पार्क वगैरे करावं लागतील. तिथे नॉमिनल फीस द्यावं लागतं गाडी वगैरेच्या. तर स्टार्टिंगलाच तिथं एका अमृतेश्वर देवस्थान म्हणून आहे, जे की शंकराचं मंदिर आहे, जिथे तुम्ही जाऊन दर्शन वगैरे पण करू शकता. दर्शन वगैरे केल्यानंतर जसंही तुम्ही दर्शन वगैरे करून निघशाल तिथून निघाल्यानंतर मग तुम्ही तिथून तुमची प्रॉपर ट्रेक सुरू करतात. ट्रेक सुरू झाल्या मग तुम्हाला स्टार्टिंगलाच एक छोटीशी एक बांधकाम दिसेल, नदीसारखं बांधकाम आहे ते. तर तिथं पाणी वगैरे अडवलेलं आहे. तर ते तुम्ही छान आहे, नितळ पाणी आहे. तुम्हाला तिथं थोडंफार पाण्यात जायचं असेल तरी जाऊ शकता, काही हरकत नाही आहे. त्यानंतर जसे तुम्ही गडाला ट्रेक करायला सुरुवात करशाल, हळूहळू ट्रेक करायला सुरुवात केल्यानंतर स्टार्टिंगला तर प्लेन रस्ता आहे, पण पुढे जाऊन तुम्हाला थोडंफार इन्क्लिनेशन अँगल्स दिसतात. थोडं चालण्यातही अडचण होईल कारण की वलचट रस्ता लागतो. पुढं अजून काय काय आहे सांगेल. रतनगडला ना जाण्यासाठी 2 मार्ग आहे. आम्ही जो गुगल मॅप्सने दाखवला त्याप्रमाणे चाललो आहे, पण अजून एक मार्गसुद्धा आहे, त्याने पण तुम्ही जाऊ शकता. रतनगडला जाण्यासाठी 4 दरवाजे मेन म्हणजे एक गणेश दरवाजा, एक अजून 3 आहे, मला क्लिअरली नाव पण नाही माहिती. बट आम्ही जे थ्रू जाणार आहे बहुतेक आम्हाला एक कोणकान दरवाजा किंवा गणेश दरवाजाच लागेल. त्र्यंबक दरवाजा मागच्या बाजूने लागतो, त्या साईडनी तर आम्ही चाललो नाही कारण ती थोडी मोठी पण ट्रेक होती. ही पण ट्रेक मोठीच आहे, अराऊंड 8 किलोमीटरची ट्रेक आहे. 8 किलोमीटरची ट्रेक करून चाललो आहे. आज दरवेळेसचे मित्र नाही आहे कारण की गावाकडे आलो होतो, माझ्या शिर्डीचा आहे मी मूळचा. तर माझे जे स्कूल फ्रेंड्स आहे त्यांच्यासोबत आलो आहे मोस्टली. हा जो पुढं चालतो आहे शुभम, जे चाइल्डहुड फ्रेंड आहे, 18-20 वर्षापासून सोबत आहे आम्ही. काय म्हणतो सांबे? हा शुभम. काय म्हणतो शुभम? हा मी अराऊंड नर्सरीपासून सोबतच आहे, इंजिनिअरिंगपर्यंत. आता तो पण पुण्यातच असतो, बट तो M.Tech करतो, मी जॉब. तुम्ही जेव्हा स्टार्ट करशाल ना इथून ट्रेक लेवल एवढी हार्ड नाही वाटत आहे, कारण की जसं आपल्याला रायगडला 75 डिग्री मॉडरेट अँगल होता, इन्क्लिनेशन अँगल, इथं एवढा नाही आहे, कमी आहे. बट तरी दम देतच चाललो आहे. बघूया हळूहळू. बऱ्यापैकी तुम्ही ऐकलं असेल की रतनगडवरती तुम्हाला सोनकी आणि कारव्याची फुलं पाहायला भेटतात, पण त्याचं असं असतं की ते तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्येच पाहायला भेटतील. आम्ही हा रतनगड एक्सप्लोर करतोय सध्या जून महिन्यामध्ये, त्यामुळे जून महिन्यामध्ये तरी आम्हाला कारवे किंवा मग सोनकीचे फ्लॉवर्स पाहायला नाही भेटत. जर का तुम्हाला सोनकी किंवा कारव्याचे फ्लॉवर्स एक्सप्लोर करायचे असतील तर कारवीचे फ्लॉवर्स एक्सप्लोर करायचे असतील तर तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये यावं लागतं. त्यात पण एक असं असतं की कारवीचे जे फ्लॉवर्स असतात ते फक्त 7 वर्षातून एकदा येतात. जर तुम्ही लकीली चांगले असले तर मग तुम्हाला ते तिथे नक्की पाहायला भेटतील. जसं तुम्ही बाजूला बघत असाल की हा जो पूर्ण आपण जंगलची ट्रेक करतोय, तिच्या स्टार्टिंगपासूनच आपल्याला लेफ्ट साईडला एक रिव्हर लागलेली आहे. ॲज वेल ॲज तुम्हाला जसे ट्रेक करत वरती जाशाल तुम्हाला अनेक प्रकारचे धबधबेही लागतील. धबधब्यांचं पाणी अतिशय नितळ आणि प्युअर आहे. आम्ही ते पाणी लिटरली पिलंसुद्धा आहे आणि पाणी एकदम प्युअर आहे. तुम्हाला असं काही खराब वगैरे वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही ते पाणी, जर तुम्ही खूपच डिहायड्रेटेड झाले असाल तर ते पाणीही पिऊ शकता, काही हरकत नाही आहे. ट्रेक करताना तुमचे जर पाय असे खूप थकल्यासारखे तुम्हाला वाटत असेल तर त्या नितळगार पाण्यात पाय ठेवलेले अतिशय छान वाटतं. हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स करशाल तुम्ही म्हणशाल की अरे हे खूप छान आहे, आणि तुम्ही हे नक्की एक्सपिरियन्स करा की त्या पाण्यामध्ये, नितळ पाण्यामध्ये जेव्हा पाय ठेवशाल तुमच्या पायाला जो ताण असतो तो लिटरली 50% कमी होऊन जातो. आणि दंगा मस्ती चालू आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल. मस्ती करा गडावरती, असं काही नाही, पण एवढी पण नका करू का तुमचा जीव धोक्यात येऊन जाईल. आत्ताचीच न्यूज आहे एक 2-3 दिवसापूर्वीची. हा जो रिजन आहे ना हरिश्चंद्र आणि कळसुबाई,
हरिश्चंद्र आणि कळसुबाईचा रिजन. ह्याच्यामध्ये हर्षवाईन कळसुबाईच्या रिजनमध्येच आहे ना एक म्हणजे पाथ हरवल्यामुळं एका जणांची मृत्यू पण झालेली आहे 2 दिवसापूर्वी. कारण तो 2 दिवस त्याला काही भेटलंच नाही, कुठं रस्ताच भेटला नाही. 3-4 जण होते, त्यामुळं मला काळजीपूर्वक या येताना. चलो, हा तर नाही मित्रांचा फ्रेंड्स आहे, माझ्या मित्रांचा मित्र, माझा ज्युनियर आहे 2 वर्षांनी, ते पण ज्युनियरच. तो पुढं चाललाय ना, तुम्हाला तन्मयशी तर आता मी दाखवलंच, पुढं चाललेला सार्थक आहे. तो सख्या चुलत काकांचा मुलगा आहे माझ्या. तर तुम्हाला या गडामध्ये गडाच्या आसपास बाकीच्याही खूप गोष्टी आहे ज्या करण्यासारख्या आहे, जसे की भंडारदरा आहे, हरिश्चंद्र आहे, कळसुबाई आहे, संदन व्हॅली पण आहे आणि अशी खूप एरियाज आहे जी तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकतात. तर त्यामुळे तुम्ही इथं स्टे करूनही राहूनही 1 वीकचा स्टे किंवा 3-4 दिवसांचा स्टे करूनही बाकीच्या जागा पण एक्सप्लोअर करू. जर तुम्ही गणेश दरवाजाने एंट्री करत असाल तर मोस्टलीची गडाची जी ट्रेक आहे ती मोस्टली 70% ऑफ जंगलमधून आहे. त्यामुळे तुम्हाला अतिशय इथून तिथून सावली पाहायला भेटेल. त्यामुळं एक आहे की सावली असल्यामुळे तुम्ही जास्त थकत नाही आणि इझिली ट्रेक करू शकतात. ट्रेक तशी मॉडरेटपासून तर एक हार्ड लेवलचीच आहे, त्यामुळे हार्ड तर आहेच आहे, पण सावली असल्यामुळे ती थोडी इझी पण होऊन जाते. अजून एक गोष्ट या गडाबद्दल अशी आहे की या गडाला जाण्यासाठी तुम्हाला ट्रेक करून तर जावंच लागतं, बट ती ट्रेक काही छोटी नाही आहे. 1 साईड अराउंड 8 किलोमीटरची ट्रेक आहे. तर त्यामुळे तुम्हाला 8 किलोमीटर्स जायचं ॲज वेल ॲज 8 किलोमीटर्स खाली यायचं आहे. त्यामुळं गडावरती जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3-1 तास तरी लागतातच. गड जेवढा सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नाही आहे, अवघड आहे, ट्रेक पण अवघड आहे. आणि एक गोष्टीची नोट घ्या, खूप ठिकाणी तुम्हाला असा रस्ता लागेल की तुम्हाला वाटेल इथून शॉर्टकट घातलं तर लवकर वरती पोचू वगैरे, असं तसं घेऊ नका. माती खूप वलचट झालेली आहे, कुठं कधी पाय सरकल सांगता येत नाही. त्यामुळं शॉर्टकट वगैरे घेऊ नका. जो रेग्युलर रोड असेल त्या रेग्युलर रोडने जायचं. धापा एवढा याच्यासाठी टाकतो की गड खूप उंच आहे आणि आम्ही फक्त ब्रेकफास्टवरती येतो, त्यामुळे थोडं दम जास्त लागतो. गड खूप उंच आहे, खूप. तुम्हाला गड चढायला ॲटलिस्ट 3-3.5 तास लागतात. ते म्हणतात की 2.5 तास पूर्ण गड चढायला लागतात. आम्हाला नाही वाटत 2.5 तासात पूर्ण गड पण चढून होईल. खूप ठिकाणी चढ आहे, वल्ली माती असल्यामुळं, त्यात लाल माती असल्यामुळे अजून पाय सरकतो. बट ठीक आहे, तो एवढा मोठा इश्यू नाही आहे, करू शकतो मॅनेज. त्या रूटने आम्ही आत्ता चाललो आहे ना, आत्ताच कन्फर्म केला मी का त्या रूटने आम्हाला गणेश दरवाजा लागेल. तो सीडीचा मार्ग आहे बघा, सीडीतून वर जावं लागतं. तिथले पण शॉर्ट मी टाकलंच ऑब्वियसली, बट तो मार्ग लागतो. तर तिथून तो गणेश दरवाजा, त्याच्या तिथून सरळ वर गेल्यानंतर पलीकडे लागतो तो त्र्यंबक दरवाजा. आणि त्र्यंबक दरवाजापासून अपोजिट साईडला गेलं तर तुम्ही त्या पूर्ण अपोजिट साईडनी कड चढले तर तुम्हाला लागणार कोणकान दरवाजा. तर असे 3 दरवाजे. 4था दरवाजा कुठं आहे किंवा त्याची एंट्री कुठून आहे ते नाही माहीत. तुम्हाला मी त्या शिड्या म्हणत होतो बघा, ह्या त्या शिड्या आहे, याच्या थ्रू आपण पहिला दरवाजाला जाऊ, तो आहे गणेश दरवाजा. आणि इथं आपली पहिली रांग पूर्ण होते. तिथून मग गड एक्सप्लोर करायला सुरुवात होते. तिथून पुढे पण गड एक्सप्लोर करायला साधारण 1 ते 1.5 तास आरामात जातो. वरती गेल्यानंतर थोडं बरं वाटेल, हे ऑब्वियसली गोष्ट आहे. उतरायचा मार्ग आम्ही हाच निवडणार आहे, दुसरा उतरायचा मार्ग आम्ही नाही निवडू शकतो, कारण की आमच्या बाईक्स या साईडला लावलेले. तुम्हाला समोरचा एक व्ह्यू दाखवतात इथं. अजून हाईटने तर छान येईलच, बट समोरच एक तर बघा कसं आहे, छान आहे ना. बट खूप अवघड नाही म्हणता येणार. बट ॲज तुम्ही जर माझा मागचा ब्लॉग बघितला असला तर राजगडपेक्षा तर खूप अवघड आहे. तसं तुम्हाला माहिती असेल, या गडाला
4 दरवाजे आहेत. जसं की पहिला दरवाजा आहे ज्याने आपण एंट्री करणार आहे तो आहे गणेश दरवाजा, जो तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसेलही की आपण कसं गणेश दरवाजाला एंट्री वगैरे केली आहे. त्यानंतर त्याच्यापासून थोडंसं पुढे वरती गेलं तर हनुमान दरवाजा लागतो. त्यापासून मग जर तुम्ही पूर्ण गडाच्या दुसऱ्या बाजूनी जर ट्रेक करून वरती आलात, जी थोडीशी थ्रिलिंग पण आहे असे लोक म्हणतात, तर तुम्हाला लागतो त्र्यंबक दरवाजा. आणि त्यानंतर उरतो कोणकान दरवाजा. कोणकान दरवाजा तरी आम्हाला माहिती नाही कुठं आहे, बट कोणकान दरवाजा असे लेफ्ट साईडला खालच्या बाजूला आहे असं म्हणतात, पण आम्ही त्या बाजूला गेलो नव्हतो त्यामुळे आम्ही तो काही एक्सप्लोअर केला नाही आहे. हे काय माहिती तर नाही बरं का, सेम राजगड सारखं वरती दुःख आहे. राजगडला खूप खाली लागलं होते, इथं तर बऱ्यापैकी वरती आलं लागलं कारण की टाईम खूप लेट झाला आहे म्हणून. मोस्टली 50% व्हॉइस ओव्हर आणि 50% ऑडिओचे, कारण की बऱ्यापैकी खूप ठिकाणी मी स्वतःच बोललेलं नाही आहे, दम ठाकत काही ठिकाणी आलो आहे. त्यामुळं तुम्ही खाली तो बघू शकता, आम्ही गडावरती आलो आता पूर्ण 2 दरवाजे झाल्यानंतर. हे बघा खाली बघा, हे एवढं खोल आहे ना, धक्का लागला तर गेलीच समजायचं, एवढं खोल आहे, खूप खोल आहे, दरी टाईपच आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल की हा जो गड आहे हा हरिश्चंद्र आणि कळसुबाई अभयारण्याच्या अंतर्गत येतो. त्यामुळे ह्या गडाकडे तुम्हाला गडाच्या आसपास अनेक प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या प्रजातीही पाहायला भेटतात. जसं की आंबा झालं, चंदन झालं, जांभूळ झालं आणि अनेक अशा प्रकारचेही तुम्हाला वनस्पती व झाडंही पाहायला भेटतील. त्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे प्राणीही पाहायला भेटतील, जसं की बिबट्या झालं, माकड झालं, अनेक प्रकारचे सापही पाहायला भेटतील. त्यानंतर माकडे आहे, कोल्हा आहे आणि घोरपडे आणि मोर हे पण पाहायला तुम्हाला इथे भेटू शकतात. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. गडावर येशाल ना तर 2-3 गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही कोणत्या मार्गे येत आहे तो मार्ग एकदम क्लिअर असू द्या. तुम्ही गणेश दरवाजा थ्रू येत आहे की त्र्यंबक दरवाजा थ्रू येत आहे की कोणत्या दरवाजा थ्रू येत आहे. कारण की आम्ही ज्या मार्गे आलो ना, आम्हाला अजून एक दुसरा मार्ग होता. दुसऱ्या मार्गे आलो असतो तर आम्हाला थोडं किंचित सोपं पडलं असतं असं बाकीचे लोक म्हणत होते. तर सोपा अवघडचा प्रश्न येत नाही इथे, जसे तसे तुम्हाला ट्रेक करूनच येणं आहे. बाकी तो तर काही म्हणजे त्यात काही ऑप्शन नाही आहे, ट्रेकच करणं आहे तुम्हाला. 2-3 तास आम्हाला लागले ट्रेक करायला पूर्ण खालून तर वरपर्यंत. आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवला मी थोड्या वेळपूर्वी, तर तुम्हाला पाणी वगैरे दिसत असेल, तर ते मी स्टार्टिंगला पण माझ्या व्हिडिओ दाखवलेला आहे. त्या पाण्यापासून तो वरपर्यंत आम्ही आलो आहे. मी अजून सुद्धा धापा टाकतोय कारण की थकलोच तेवढं. दुसरी गोष्ट, येताना इफ पॉसिबल जर तुम्ही येत असाल, तुम्हाला जर इलेक्ट्रोलाइट किंवा ORS वगैरे तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्हाला काही मेडिकल वगैरे दिसले तर नक्की ठेवा. पाण्यामध्ये घेशाल तर एनी टाईम गुड आहे, तुम्हाला एनर्जी वगैरे भेटेल, इलेक्ट्रोलाइट वगैरे. सॉरी टंग ट्विस्ट झाली माझी. बाकी जर गडाची गोष्ट करायला गेलं ना तर गड तर अजून पाहायला गेलं तर बऱ्यापैकी बाकी आहे. आम्ही गडच हळूहळू एक्सप्लोअर करतोय. दुसरी एक गोष्ट ह्या गडाबद्दल अशी आहे ना की आपले जे महाराज होते, महाराजांचा हा गड एक फेवरेट म्हणून का ओळखला जायचा, कारण की हा गड खूप उंचावर आहे. उंचावर असल्यामुळं पाहणी ठेवण्यासाठी सोपं पडायचं. कारण दुसऱ्या काही गोष्टी जशा की ह्या गडाचे 4 दरवाजे आहे. अजून हा गड आहे हा सह्याद्रींच्या रांगेमध्ये येतो, बट हा गड जो आहे ह्या गडाचे आपण काय म्हणू शकतो, म्हणजे माझ्या साईडनी माझ्या घराच्या बाजून थोडं जवळ पडतं मला. जसं मी शिर्डीचं आहे, मला 130 किलोमीटर्स पडलं. याला वेळ लागला, रोड थोडा काही ठिकाणी खराब आहे पण ठीक आहे. तसं जर मी पुण्यावरून यायचं ठरलं असतं तर अराउंड 200 किलोमीटर्स पडतं, कारण की हरिश्चंद्र आणि कळसुबाई च्या एरियामध्ये पडल्या जातो. इथून जो तुम्ही बघशाल ना, तुम्हाला आता एक दाखवतो मी, 1 मिनिट थांबा. हे बघा, तुम्हाला हे पाणी वगैरे दिसतंय का, तुम्ही एक छोटीशी रांग दिसते बघा पाण्याची, ते भंडारदऱ्याचं बॅक वॉटर्स आहे. तुम्ही इथून भंडारदऱ्याचं बॅक वॉटर्स पण म्हणजे एक्सप्लोर वगैरे करू शकतात, भंडारदऱ्याला पण जाऊ शकतात. जर तुम्ही पुणे किंवा मुंबई साईडपासून येत असाल आणि 2-3 दिवसाची जर लीव असेल तर मग असं करा की स्टे करून सुद्धा तुम्ही इथं येऊ शकतात. स्टे केल्याने अजून तुम्ही बाकीचे पण ठिकाणे एक्सप्लोर करू शकतात. जर आज रतनगड गेला तर ॲटलिस्ट पुढचा ते रेस्टसाठी द्या.
मग त्याच्या पुढच्या दिवशी बाकीचे आसपास जसे कळसुबाई हरिश्चंद्र आहे हे एक्सप्लोर करा. अतिशय छान गड आहे, नक्की एक्सप्लोर करू शकतात, काही हरकत नाही आहे. फक्त एवढं आहे का हायड्रेटेड राहा. आणि दुसरी गोष्ट, चप्पल सँडल्स हे असे प्रेफर नका करू, प्रॉपर शूजवरती या, जेणेकरून पाय वगैरे सटकणार नाही आणि ट्रेक तुमचा प्रॉपर राहील. या गडावरती तुम्हाला एक नेरडंही पाहायला भेटतं, जसं की माझ्या व्लॉगमध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते नेरडंही दाखवलं असेल, तर तुम्ही ते नेरडंही पाहू शकतात. ते नेरड्यामध्ये गेल्यानंतर इतकी गार हवा लागते, तिथं जाऊन ती तुम्ही म्हणशाल की AC तर बाजूलाच राहिला, ती गार हवा एक्सपिरियन्स करणे इज लिटरली समथिंग डिफरंट. तो तिथे जाऊन ती गार हवा नक्की एक्सपिरियन्स करा. तर तुम्ही त्र्यंबक दरवाजाने आले तर ही साईड वरती, इथून वरती येशाल तुम्हाला त्र्यंबक दरवाजा लागेल, तिथून स्ट्रेट वर येशाल आणि मग तुम्हाला गड एक्सप्लोर करावं लागेल. जर तुम्हाला रस्त्याने कळसुबाई लागलं तर मग तुम्ही त्र्यंबक दरवाजाने येशाल, एवढं लक्षात राहून द्या. जर तुम्हाला येताना कळसुबाई नाही लागली तर तुम्ही गणेश दरवाजाने येशाल. पण लोक असे म्हणतात की ऑलमोस्ट सेमच आहे, बट तुम्हाला ह्या जर त्र्यंबक दरवाजाने आले तर जंगल खूप कमी प्रमाणात लागतं आणि मोस्टली पायऱ्याच आहे, त्यामुळे तो थोडं असं का मोस्टली काही लोकांना इझी. रिटर्न निघालो आम्ही आता. ते एक पूर्ण गड तर आम्ही केला एक्सप्लोर. एवढं काय मोठा गड नाही बरं का, तुम्हाला फक्त 4 दरवाजे पाहायला भेटतील, बाकी तर एवढं काय नाही गडामध्ये. नंतर जायच्या पर्स्पेक्टिव्हने फक्त हे सांगतो की जर येत असाल तर वॉटर बॉटल जास्त कॅरी करा, ब्रेकफास्ट एकदम हेवी ब्रेकफास्ट करून या, जेणेकरून म्हणजे चांगले हेवी इन द सेन्स काही पण नाही, चांगले हेल्दी खा, जेणेकरून म्हणजे तुम्हाला चढायला वगैरे अडचण नाही होणार. कारण की गड चढायला 3 तास लागतात, उतरायला हाफ समजू शकता, कारण की उतरायला सोपं आहे. गड थोडा चढायला अवघड पण आहे. 2 दरवाजे वगैरे सगळं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी जर तुमचे काहीही क्युरीज असतील गडाबद्दल, काही विचारायचं असेल, तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आजसाठी रॅपअप करतो, मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये एका नवीन ॲडव्हेंचरस प्लेस बरोबर. चलो बाय.